साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मंगळवेढ्यात रहस्यमय घटना उघडकीस आली आहे। घरासमोर कडब्याच्या गंजीत सापडलेल्या एका जळालेल्या महिलेचा मृतदेह विवाहित महिला किरण हिचा असल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे। किरण अजूनही जिवंत असून कराड येथे एका व्यक्तीसोबत ती सापडली आहे आणि या व्यक्तीबाबत तो तिचा प्रियकर असल्याचा संशय आहे। पंढरपूर येथील किरण हिचे लग्न पाटकळ गावातील नागेश यांच्याशी झाले होते। त्यांना 2 वर्षांची मुलगी आहे। किरण ही लग्नानंतर सासरी राहत होती। 14 जुलै रोजी पहाटे किरणच्या चुलत सासऱ्याचा दत्तात्रय यांचा किरणच्या वडिलांना फोन आला। त्यांनी घाईघाईत सांगितले की तुमच्या मुलीने किरणने स्वतःला पेटवून घेतले आहे, त्वरित या। किरणचे वडील आणि नातेवाईक घाईघाईने पाटकळला पोहोचले। तिथे त्यांच्या घरासमोर कडब्याची गंजी जळालेली पाहिली। गर्दी जमलेली होती। नागेश रडत म्हणाला की किरणने स्वतःला ठार मारले। गंजीत एक महिला पूर्णतः जळालेल्या अवस्थेत आढळली। किरणच्या वडिलांनी गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली की माझ्या मुलीचा खून करून तिला जाळण्यात आले। त्यांनी मृतदेह ओळखण्यास असमर्थता दर्शवली आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली। सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवला, परंतु नंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला आणि याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली। किरण ही जिवंत असून कराडमध्ये एका पुरुषासोबत ती सापडली। तो पुरुष तिचा प्रियकर असण्याचा पोलिसांना संशय आहे। कडब्याच्या गंजीत आढळलेला मृतदेह हा पूर्णतः जळालेला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे, म्हणून सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA तपासणीसाठी अवशेष पाठवण्यात आले आहेत। हा अहवाल मिळेपर्यंत मृत महिलेची खरी ओळख स्पष्ट होणार नाही। पोलीस सूत्रांनुसार प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट रचत किरणने स्वतःच्या खोट्या मृत्यूचा नाटकी कट रचला। त्यासाठी एका दुसऱ्या महिलेचा मृतदेह आणून तो स्वतःचा असल्याचे भासवून जाळण्यात आला अशी शक्यता आहे। ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित असल्याची ही शक्यता तपासातून पुढे येत आहे।